रंग मजेचे रंग उद्याचे. अंजली कुलकर्णी 1958. प्रसिद्ध कवयित्री लेखिका. छात्रबोधन, किशोर, वयम यांसारख्या विविध नियतकालिकांतून गद्य व पद्य लेखन. मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, संबंध, बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता हे कविता संग्रह. हृदयस्पर्शी, संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या हे ललित लेख संग्रह. स्त्री स्वत्वाचा शोध, स्त्री प्रश्न एक आवर्त हे वैचारिक लेख संग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित. 2 काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद, ग.दि.मा. प्रतिष्ठान यांसारख्या अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल असा दृष्टिकोन कवयित्रीने या कवितेत मांडला आहे. फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. डोंगरातून वाहात येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. शब्दार्थ. दाट, गर्द, गच्च, डेन्स. ताटवे, गुच्छ, a bed or row of flowering plants. दृष्टी, नजर, glance, eyesight. सृष्टी, जग, चराचर, the nature. तयास, त्यांना, to them. पुष्टी, दुजोरा, पाठबळ, support, encouragement. डोंगरी, डोंगरात, in the hills. उधळू, विखरून टाकू, scatter, throw about. रुजतील, उगवतील, will shoot up, will sprout, will grow. माजतील, फोफावतील, will grow abundantly. वृष्टी, पावसाचा वर्षाव, shower, rain. खळाळते, खळखळ आवाज करते, ripples. फेन धवल, फेसासारख्या सफेद, पांढऱ्या शुभ्र, super white, dazzling white like foam. तुषार, थेंबाचा शिडकावा, drizzles, spray of water drops. कैसे, कसे, how. कष्टी, नाराज, खंतावलेले, distressed, sad. दौलत, संपत्ती, wealth, treasure. संगती, सोबत, in the company of. छत्र, छप्पर, सावली, शेल्टर, प्रोटेक्शन. अनोखी, वेगळी, निराळी, नॉव्हेल, न्यू. तृष्टी, तृप्ती, समाधान, सॅटिस्फॅक्शन, हॅपीनेस. भोवती, सर्वत्र, ऑल अराउंड, एव्हरीवेअर. गर्भरेशमी, रेशमाच्या गाभ्यासारख्या, सुखद, फाइनेस्ट गोल्ड, जेन्युइन गोल्ड. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. हात राबणे, कष्टाची कामे करणे, टू टॉईल हार्ड, टू वर्क वन्स फिंगर्स टू द बोन. पुष्टी देणे, दुजोरा देणे, पाठिंबा देणे,
टू सपोर्ट समवन, टू गिव्ह स्ट्रेंथ टू. कष्टी होणे, दुखी होणे, टू बी डिस्ट्रेस्ड, टू बी सॅडन्ड. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. आकृत्या पूर्ण करा. काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य, राबणाऱ्या हातांना पाठबळ देणे, डोंगरावर बिया उधळणे, देशी झाडे रुजवणे. रंगाची वैशिष्ट्ये, मजेचे, उद्याचे. कवितेत आलेला पुढील संकल्पना स्पष्ट करा. आभाळाचे छत्र म्हणजे आभाळाची माया, आभाळाचा आधार माणसांना मिळणे. आभाळातून पाऊस पडतो, त्यामुळे धान्य पिकते, माणूस जगतो, म्हणून त्यास आभाळाचे छत्र किंवा सावली असे म्हटले आहे. गर्भ रेशमी सळसळ. जेव्हा पाऊस पडून धरती हिरवीगार होते, माणसाच्या मनात समृद्धीची पालवी फुटते. मनातल्या या नाजूक, कोमल व आनंदी भावनांच्या आंदोलनाला गर्भ रेशमी सळसळ म्हटले आहे. काळी आई म्हणजे शेत किंवा शेतातील धान्य पिकवणारी काळी कसदार माती. हिरवं मन, अगदी ताजे टवटवीत विचारांनी समृद्ध व शुद्ध असलेले मन. तक्ता पूर्ण करा. बिया डोंगरावर फेकणे, देशी झाडे रुजतील, आभाळातून वर्षाव होईल तेव्हा गच्च राने माजतील. कवितेच्या आधारे पाऊस पडण्याच्या चक्राचा ओघ तक्ता तयार करा. डोंगरावर बिया उधळणे, देशी झाडे उगवून येणे, रान गच्च माजणे, आभाळातून पाऊस पडणे. कृती पूर्ण करा. कष्ट करणाऱ्यांना मदत करू या आशयाची ओळ शोधा. मातीमध्ये जे हात राबती, तयास देऊ पुष्टी. दौलत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. यंत्राच्या संगती काय मिळणार आहे? कवितेतील यमक अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा. दृष्टी सृष्टी, पुष्टी वृष्टी, कष्टी तुष्टी, तुष्टी गोष्टी. चौकटी पूर्ण करा. जेथे दृष्टी पोहोचते ऐसे ठिकाण, फुला फुलांचे दाट ताटवे. कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट सृष्टी, यांचे आहेत ताटवे फुलांचे. काळी आई म्हणजे शेत, धान्य न देणारा संगणक, पाण्याच्या तुषारांचा रंग फेन धवल. अनोखी तुष्टी मिळण्याचे ठिकाण आभाळाच्या छत्राखाली. मनाचे विशेषण हिरवी, गोष्टींचे विशेषण गर्भ रेशमी. पाठबळ द्यावे असे हात मातीमध्ये राबणारे, यंत्राच्या संगतीत मिळणारे पैसा दौलत. कवितेतील शब्दांचे अर्थ फूल पुष्प, डोंगर पर्वत, पाणी जल, धवल पांढरे शुभ्र, मन चित्त, गोष्ट कहाणी. धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेमध्ये संगणक युगातही शेतीचे महत्त्व सांगताना उपरोक्त ओळी लिहिल्या आहेत. कवयित्री म्हणतात, 21व्या शतकात यंत्रयुग आले आहे. काळानुसार संगणकाचा उपयोग अपरिहार्य आहे, परंतु आपल्या वागण्यात विवेक असला पाहिजे. कारण संगणक आपल्याला अन्न देऊ शकत नाही, तो धान्य पिकवू शकत नाही. शेतामध्ये धान्य पिकते, म्हणून धनधान्य देणारी शेती जगवायला पाहिजे. शेतकऱ्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. काळ्या आईचा आदर करायला हवा. संगणक युगात फार मोलाचा विचार या ओळीतून कवयित्रींनी मांडला आहे. गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेमध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे म्हणजे मानवी मनेही समृद्ध होतात हा संदेश देताना या ओळी लिहिल्या आहेत. कवयित्री म्हणतात, मातीमध्ये राबणाऱ्या हातांना आधार द्यावा. बिया डोंगरात पेरून देशी झाडे रुजवूया. आभाळाच्या छत्राखाली हिरवी गार वेगळी सृष्टी निर्माण करूया. म्हणजे चराचरात फुललेल्या हिरव्या रंगांच्या विविध छटा पाहून आपली मनेही हिरवीगार व संपन्न होतील.
प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रेशमी मखमलीच्या गाभ्यासारखा आनंद निर्माण होईल आणि या समृद्धीच्या गोष्टी आपण जगाला अभिमानाने सांगू शकू. गर्भ रेशमी सळसळण्याच्या गोष्टी या प्रतिमेतून कवयित्रींनी मानवी मनाचा कोमल नाजूकपणा शब्दबद्ध केला आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते ते लिहा. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन कसे करावे हे कवितेतून सांगताना कवयित्री म्हणतात, रंग उद्याचे रंग मजेचे पाहण्यासाठी या सृष्टीला जीवाभावाने जपायला हवी. संगणक हा अन्नधान्य देत नाही, त्यामुळे मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याला पाठबळ देऊन काया आईची सेवा करायला हवी. डोंगरावर किंवा डोंगरावर बिया उधळून द्याव्यात. त्यातून देशी झाडे उगवतील, दाट राने फोफावतील. त्यामुळे पावसाचा वर्षाव होऊन धरती हिरवीगार होईल. पृथ्वीला अवर्षणापासून वाचवण्यासाठी झाडे लावायला हवीत. निसर्गाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवे. मातीशी असलेली नाळ तोडू नये. पर्यावरणाची जोपासना करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. तेव्हाच धर्तीवरच्या हिरव्या छटा पाहून मानवी मन आनंदित होईल. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी तुम्हाला माहीत असलेले उपाय सुचवा. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती आपली माता आहे. ती संपन्न व समृद्ध राहावी यासाठी पृथ्वीची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. प्रचंड जंगलतोडीमुळे जंगल भकास झाली आहे. त्यामुळे पाऊस पडत नाही. अवर्षणाचे संकट पृथ्वीवर सतत येत असते. म्हणून पृथ्वीला वैराण होण्यापासून वाचवण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम उपक्रमाने राबवणे आवश्यक आहे. पृथ्वीला वाचवणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. पाणी नाहक वाया दवडणे, पाण्याचा गैरवापर करणे चुकीचे आहे. तसेच वायू प्रदूषण व जल प्रदूषण यांना आळा घालणे आवश्यक आहे. पृथ्वी हिरवीगार करणे हाच पृथ्वीला वाचवण्याचा एकमेव उपाय आहे. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कवितेचे नाव रंग मजेचे रंग उद्याचे. प्रस्तुत कवितेची कवयित्री अंजली कुलकर्णी. प्रस्तुत कवितेचा विषय रंग मजेचे रंग उद्याचे. या कवितेतून कवयित्रींनी संगणक युगातही निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे हृदय शब्दात सांगितले आहे. प्रस्तुत कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. अवतीभवती सृष्टीमध्ये फुललेल्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून आपली सर्वांची मनेही हिरवीगार प्रसन्न व्हावीत. रेशमी मखमली गाभ्यासारखा निर्मळ आनंद प्रत्येकाच्या मनात सळसळेल व या समृद्धीच्या कहाण्या आपण अभिमानाने सर्व जगाला सांगूया. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेमध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे म्हणजे मानवी मनेही समृद्ध होतात हा संदेश दिला आहे. मानवाने पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे. निसर्गाशी रममाण होऊन जगण्यातच खरा आनंद आहे हा मौलिक संदेश ही कविता देते. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. यंत्राच्या संगणकाच्या युगामध्ये निसर्ग प्रेमाचा महिमा सांगणारी ही कविता मला खूपच आवडली. कारण यंत्रयुगात पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. पर्यावरणाची होणारी हानी थांबवून पर्यावरणाचे रक्षण आपण केले पाहिजे. तरच निसर्गाच्या विविध मनोहारी आविष्कारात जगण्याचा मनस्वी आनंद आपणास मिळू शकेल. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहिणे. पुष्टी, दुजोरा, हात, हस्त, झाड, वृक्ष, वृष्टी, वर्षाव. पुढील ओळींचे रसग्रहण करा. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. उत्तर. आशय सौंदर्य. रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेतून कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी संगणक युगातही
निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे हृद्य शब्दात सांगितले आहे. काव्य सौंदर्य. प्रस्तुत ओळींमध्ये हिरवीगार समृद्ध निसर्गाची महती सांगताना कवयित्री म्हणतात, आभाळाच्या छत्राखाली हिरवीगार सृष्टी निर्माण करूया. सृष्टीमध्ये फुललेल्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून आपली मनेही हिरवीगार व प्रसन्न होती व्हावीत. रेशमी मखमली गाभ्यासारखा निर्मळ व सुंदर आनंद प्रत्येकाच्या मनात उगवेल आणि समृद्धीच्या कहाण्या आपण अभिमानाने सांगू शकू. भाषिक वैशिष्ट्ये. या ओळींमध्ये कवयित्रींनी ओघवत्या भाषेत आवाहन केले आहे. पर्यावरण जगवणे व ते नित्य अनुभवणे हा मूल्यवान विचार सुंदर शब्दात व्यक्त केला आहे. हिरव्या रंगाचे आवर्तन मनात सुखद गारवा पेरत जाते. गर्भ रेशमी गोष्टी या संकल्पनेमधून मनाची कोमलता व मार्दव प्रत्ययास येते. पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. नियमितपणे शाळेत जावे. विधानार्थी वाक्य. किती वाजता शाळेत गेलीस? प्रश्नार्थी वाक्य. शी किती घाण आहे ही? उद्गारार्थी वाक्य. नियमितपणे शाळेत जा. आज्ञार्थी वाक्य. कंसातील सूचनांनुसार कृती करा. लहान पिल्ल असणारी वाघीण हे जंगलातलं किती धोकादायक जनावर. विधानार्थी करा. लहान पिल्ल असणारी वाघीण हे जंगलातलं खूपच धोकादायक जनावर आहे. इथे सगळे आपलेच मित्र आहेत. नकारार्थी करा. इथे कोणीही आपले शत्रू नाहीत. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कष्टी होणे. दुःखी होणे. मुलीचे हाल पाहून रमाबाई नेहमी कष्टी होतात. पुष्टी देणे. पाठिंबा देणे. पुरामुळे यावेळी वार्षिक सहल काढू नये या सरांच्या म्हणण्याला सर्व मुलांनी पुष्टी दिली. विरुद्धार्थी शब्द लिहा. काळी, गोरी. देशी, परदेशी. धवल, कृष्ण. दाट, विरळ. समानार्थी शब्द लिहा. दृष्टी, नजर. तुष्टी, तृप्ती. वृष्टी, वर्षाव. सृष्टी, जग. वचन ओळखा. फुले अनेक वचन. राणे अनेक वचन. पैसा एकवचन. मन एकवचन.